मुख्याध्यापक चंद्रकांत आरुडे सरांचा भावुक सेवापूर्तता सोहळा. 23 वर्षांचा खडतर संघर्ष आणि निरोप. पाईट चांदूस दिनांक 30 मंगळवार आज रोजी चंद्रेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे राजे शिवछत्रपती विद्यालय सन 1996 पासून सुरुवात झाली. त्यावेळी या संस्थेचे माजी अध्यक्ष कैलासवासी मारुती जयवंत कारले आणि माजी सचिव कैलासवासी भगवंत विठोबा काळे खऱ्या अर्थानं या शाळेची सुरुवात केली. ग्रामीण भागातील मुलामुलींची शिक्षणासाठी हे विद्यालय सुरू केले. आता या विद्यालयाचे पुणे जिल्ह्यात नाव लौकिक झाले आहे. खऱ्या अर्थानं असे म्हटले जाते, इवलेसे रोप लाविले द्वारी, त्याचा वेल गेला गगनावरी. ग्रामीण भागातील या विद्यालयांमध्ये आज इयत्ता 8वी ते 10वी माध्यमिक वर्ग सुरू आहे. आज ग्रामीण भागातील कोरेगाव खुर्द व कोरेगाव बुद्रुक मुलींच्या शिक्षणासाठी सुविधा प्राप्त झाले आहे. मुलींना शिक्षणासाठी ही शाळा जवळची असल्यामुळे विद्यार्थी शाळेत येऊन शिक्षण घेत आहे. या विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती, शैक्षणिक सुविधा प्राप्त होत आहे. विद्यालयामध्ये आदरणीय चंद्रकांत भगवंत आरुडे या विद्यालयांमध्ये मुख्याध्यापक सन 2002 विद्यालयामध्ये सेवा करत आहे. गावचे स्थानिक असल्यामुळे, गावातील रहिवाशी असल्यामुळे विद्यालयासाठी त्यांनी तळमळीनं काम केले आहे. आज त्यांचा सेवापूर्तेचा कार्यक्रम विद्यालयांमध्ये दिनांक 30 जून 2026 रोजी संपन्न करण्यात आला. आज त्यांची सेवा पूर्ण झाली आहे. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य सौभाग्यवती आरुडे व त्यांची मुलगी MPSC परीक्षा BSc ॲग्री गुण संपन्न झाली आहे, तिचा सत्कार करण्यात आला. विद्यालयाच्या वतीनं या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र कारले व सचिव रामदास सांडभोर गावचे विजय कारले, संस्थेचे संचालक दिलीप कारले, ज्येष्ठ संचालक पोपट बडे, सर्व संचालक शुभेच्छा दिल्या. यांनी त्यांचा सत्कार केला. गावचे माजी माध्यमिक शिक्षक सेवानिवृत्त हरिदास सांडभोर, त्यांच्याबरोबर खेड तालुक्यातील भैरवनाथ विद्यालय किवणे येथील मुख्याध्यापक लतीफ शेख सर, यांच्याबरोबर आदर्श विद्यालयाचे दत्तात्रय भगत सर, तसेच कैलासवासी बाबूराव गेणूजी पिंगळे पाटील माध्यमिक विद्यालय गुडानी शाळेचे मुख्याध्यापक निलिमा कदम सर, गुडानी येथील प्रसिद्ध संगणक तज्ज्ञ, आदर्श पुरस्कार विजेते संदीप पिंगळे मान्यवर म्हणून यांची उपस्थित होती. प्रत्येक मुख्याध्यापक शिक्षकांनी सांगितले, ग्रामीण भागामध्ये शाळा ही कायम विना अनुदान तत्वावर सुरू झाली होती. 20% टप्पा 2016 अनुदान सुरुवात झाली. आज ही शाळा 8% अनुदानावर आहे. शासनाचे कोणते अनुदान नसले तरी शिक्षकांना कोणत्याही योजना मिळालेले नाही. अतिशय खडतर प्रसंगातून शिक्षकांनी संघर्ष केला आहे. प्रामुख्याने या विद्यालयाचे मुख्याध्यापक चंद्रकांत आरुडे सरांनी 23 वर्ष संघर्ष केला आहे. आजचे सेवानिवृत्त होत आहे. त्यांच्या चेहऱ्यावर कभी खुशी कभी गम असे सर्व आठवणीचा दिसून आल्या. विद्यालयामध्ये सेवापूर्ततेचा कार्यक्रम, प्रमुख मान्यवर अध्यक्ष व सचिव, सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षकवृंद, शाळेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये विद्यालयामध्ये कार्यक्रम संपन्न करण्यात आला. या शाळेचे नवीन मुख्याध्यापक पदभार सांभाळण्याची जबाबदारी विठ्ठल नेटके सर स्वीकारली आहे. त्यांच्याबरोबर शाळेचे श्री कैलास तीव्ररासे, सुजाता सांडभोर, सारिका आढारी, संतोष गाडेकर, मनीषा कारले, राजेंद्र सांडभोर, गणेश आढळगे, सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत मुख्याध्यापक सेवा निवृत्त कार्यक्रम संपन्न करण्यात आला. त्यावेळी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले. शाळेचे विद्यार्थी यांनी सरांविषयी भावना व्यक्त केल्या. सर्वांसाठी स्नेहभोजन ठेवण्यात आले होते. या बातमीचा आढावा घेतला योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी संतोष गाडेकर यांनी. राजे शिवछत्रपती विद्यालय या विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय आरुडे सर यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाच्या निमित्ताने जमलेले या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय कारले सर, या गावचे आद्य नागरिक कारले आणि माझ्या समवेत आलेले या ठिकाणी गुलानी विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय पिंगळे सर, आमच्या जन्लोक वार्ता आणि प्रिंट मीडिया पत्रकार संघाचे आदरणीय सचिव भगत सर, सहयोग कॉम्प्युटरचे सर्व आदरणीय
त्या ठिकाणी पिंगळे सर आणि आत्ताच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक गायकवाड सर, पोगळे सर, सांदगोर सर, विशेषतः या ठिकाणी आरोळे सरांची असणारा सौभाग्यवती, त्यांची असणारी कन्या, या विद्यालयाचा स्टाफ आणि विद्यार्थी मित्रांनो, सेवापूर्ती हा कार्यक्रम असणारा दोन तऱ्हेने मानला जातो. एक आनंदाचा पण आहे आणि एका दृष्टिकोनातून पाहिला पण दुःखाचा पण आहे. आनंद अश्रू एका डोळ्यामध्ये येतात आणि दुसरीकडे प्रामुख्याने आता आरोळे सर उद्यापासून शाळेत दिसणार नाही. आता पिंगळे सरांनी या ठिकाणी आणि कदम सरांनी सांगितलं, या शाळेच्या संस्थेच्या जडणघडणीमध्ये असणारा आरोळे सरांचा वाटा आहे. सरांची ही दुसरी इनिंग आहे. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये असणारे वेगवेगळे प्रसंग येतात, न विसरणारा प्रसंग असतात. तो जन्मदिवस असतो, विवाहाचा एक दिवस असतो, आणि त्यामध्ये एक ऍड करावा लागेल, तो म्हणजे सेवापूर्ती कार्यक्रमाचा. अनेकांना असणाऱ्या सेवापूर्ती कार्यक्रमाच्या नंतर असणार प्रामुख्याने ती दुसरी इनिंग सुरू होते आणि ती दुसरी इनिंग असणार प्रामुख्याने प्रत्येक व्यक्तीच्या असणाऱ्या आवडीनिवडीवर, पुढच्या असणाऱ्या आयुष्यावर अवलंबून असते. ही इनिंग सर अतिशय छान गेली. या इनिंग मध्ये तुम्हाला असणाऱ्या तुमच्या कालखंडामध्ये या संस्थेची, शाळेची उभारणी करताना अतिशय तन मन धनाने आपण या ठिकाणी काम केलं. ज्या वेळेला इथे असणारी सुरुवात होते, पाया घातला जातो, तो सगळ्यात महत्वाचा आहे. कळस कुणी बी करतं, तो पाया घालण्याचं काम खऱ्या अर्थाने केलं असेल तर आमच्या चंद्रकांत आरोळे सरांनी केलं. आताच भगत सरांनी सांगितलं त्यांचा असणारा स्वभाव. आमच्या मुख्याध्यापक संघामध्ये किंवा ज्या वेळेला असता आरोळे सर यायचे, अतिशय प्रेमळ, कधीच रागावलेलं मी असणाऱ्या आरोळे सरांना पाहिलं नाही. अतिशय शांत अशा पद्धतीचा असणारा स्वभाव. जेव्हा त्यांची असणारी मुलगी असणारी गोल्ड मेडलिस्ट होते, एमपीसी परीक्षा असणारी ट्रॅक करते, ऐकून फार समाधान वाटलं. सरांच्या आयुष्यामध्ये असणारा या शाळेच्या जडणघडणीमध्ये अनेक पद्धतीची महत्वाची भूमिका आरोळे सर तुम्ही केली. या विद्यार्थ्यांना घडवलेत. अनेक असणारे विद्यार्थी इंजिनियर, डॉक्टर, शिक्षक, पोलीस या ठिकाणी झालेले आहात. तर खऱ्या अर्थाने आता दुसरी इनिंग सुरुवात झालेली आहे. या चढ उतारीच्या असणाऱ्या आयुष्यामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीचे सुखाचे क्षण अनुभव. माजी सचिव विठोबा काळे गुरुजी यांचं पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून आजच्या विषयाकडे वळतो. आजचा विषय तसा भावुक आहे. आज आपले शाळेचे प्रथम मुख्याध्यापक आरोळे सर सेवानिवृत्त होतात. सगळ्यांनाच एक खंत वाटणार आहे, पण ऋतू बदलत राहतात, काळ पुढे सरकत राहतो. पण त्या काळावरही एक काही लोक स्वतःच्या कामाने, कर्तृत्वाने एक वेगळी छाप ठेवतात. तसं आरोळे सरांनी काम केलेले. आमचे वडील प्राध्यापकांनी आरोळे सरांवर विश्वास टाकला. आपली गावात शाळा सरांनी सांगितलं की दोन संस्था, त्यांचा वाद आणि ती भांडणं, आणि आरोळे सरांना मुख्याध्यापक केलं. सर्वस्वी जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. काही लोकांना असं दिसते आता की अरे काय आरोळे सर इथं जवळ राहतात, आरोळे सर काय 5 मिनिटं शाळेत येतात. पण जे स्थानिक असतात त्यांनाही त्रास असतो, तो वेगळा असतो. आज एवढी मोठी इमारत झाली, शाळेचे बांधकाम झाले, शाळेवर अनेक प्रकारचे पाहुणे येतात, काही कार्यक्रम होतात. काय झालं सांगा आरोळे सरांना, आरोळे सर इथं राहतात. उद्या एवढं शाळेचं बांधकाम झालं, मटेरियल येणारे, सिमेंट येणारे, स्टील येणारे, पाणी पाहिजे, काय झालं म्हणजे अगदी शिपायापासून सगळी कामं, जरी आरोळे सर मुख्याध्यापक असले तरी शिपायापासून सगळी कामं त्यांनी केलेली आहे. इनफॅक्ट आमचे वडील प्राध्यापक असूनही त्यांनी त्यावेळी शाळेची घंटी वाजवण्यापासून शिपायची कामं केलेली आहे. त्यांनी जो आदर्शवाद ठेवला तोच आरोळे सरांनी पुढं न्यायचं काम केलेले. त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर ते अतिशय मितभाषी आहे आणि मान सन्मानाचा जो विषय आहे किंवा दुसऱ्याला मान द्या, दुसऱ्याला त्यांना पुढं करा, त्यांना संधी द्या, अशी त्यांची वृत्ती आहे. म्हणजे शाळेत मी पाहिले कार्यक्रम करताना अनेक कंपनीचे वेगवेगळे पाहुणे येतात, तिथे दुसऱ्याला संधी द्यायची. ठीक आहे, मी जरी मुख्याध्यापक असलो तरी दुसऱ्याला संधी द्या. अध्यक्ष कांदे सर, केवळे शाळेचे मुख्याध्यापक शेख सर, पिंगळे सर, कदम सर आणि आपल्या चांदूरगावचे सरपंच कारणे साहेब, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गायकवाड सर, पोगळे सर, त्यांची कन्या, त्यांची सौपत्नी, सर्वच त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. आणि त्यांचा हा सेवापूर्तीचा कार्यक्रम संपन्न होत असताना म्हणजे अनेक
गोष्टी आपण आता ऐकल्या. खरं तर पाहिलं तर सर आणि मी आमचं बालपण एकत्र गेलं. जेव्हा आम्ही लहान शाळेत शिकत होतो त्यांचा आणि माझा फक्त 1-2 वर्षाचा फरक आहे. एकाच रूममध्ये राहिलो होतो आम्ही. शाळेला जेव्हा खेळमध्ये आम्ही शिकत होतो, शिकताना आवडे सर आम्ही एका रूममध्ये राहतो. 8वी 9वी 10वी 12वी सर्व एकत्र झाले. एकत्र झाल्यानंतर मग पुढं आमचं सारख्याच प्रकारचं शिक्षण. ते BA झाले, मी BA झाले, त्यांनी B.Ped केलं, मी B.Ped केलं होतं. दोघांचे शारीरिक शिक्षण, खेळ ह्या सर्व आवडीनिवडी लहानपणापासून जोपासल्या आणि त्या टिकवण्याचं काम म्हणजे त्यांनी पण केले. जे मुजराम 10 दिशांनी गुणजन आले, सभा मंडपी स्वागत झाले. 10 दिशांनी गुणजन आले, सभा मंडपी स्वागत झाले. पूर्व नियोजित पूर्व घडले, पूर्व नियोजित पूर्व घडले. सावरल्या नजरा, सावरल्या नजरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. नम्र कलेचे कुणी उपासक, कुणी तपस्वी, कोणी साध. नम्र कलेचे कुणी उपासक, कुणी तपस्वी, कोणी साध. शिल्पकार हो सारे कल्पक, शिल्पकार हो सारे कल्पक. जीवन या समरा,